नमस्कार. अगदी कापसासारखे मऊ लागणारे दहीवड्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत. अतिशय सोपी आहे आणि व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. त्या तुम्ही फॉलो करून नक्कीच घरच्या घरी असे दहीवडे बनवू शकता. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी आपण उडदाची डाळ जी आहे स्वच्छ धुवून 3 ते 4 तासासाठी आपण भिजत ठेवलेली आहे. इथे मी साधारण एक 100 ग्रॅम उडदाची डाळ भिजत घातलेली, ती भिजून दुप्पट होते. आता यातील पाणी जे आहे नितळून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. पाणी यामध्ये जास्त घालायचं नाही. साधारण मी 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि पल्स मोडवरती फिरवत आपल्याला हे जे आहे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र मिश्रण बसत नसेल तर 2 बॅचमध्ये हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने थोडीशी अशी कणी त्याच्यामध्ये राहिली पाहिजे. त्याच्यामुळे छान आपले जे दहीवडे आहेत तयार होतात. पाणी लक्षात ठेवायचं आहे, जास्त घालायचं नाही. लागेल तसं 1-1 चमचा पाणी घालून पल्स मोडवरती हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी ते सेंधव मीठ वापरलेलं आहे. तुम्ही जे घरी वापरता ते यामध्ये चवीनुसार घालायचं आहे. साधारण 1 ते 2 चमचे पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले दहीवडे जे आहेत एकदम मऊ कापसासारखे होतील. व्यवस्थित एक 4 ते 5 मिनटं फेटल्यानंतर आपण पाण्यामध्ये असं टाकून बघायचं आहे. तुम्ही बघू शकता हे जे पीठ आहे उडदाच्या डाळीचं ते तरंगायला लागलं आहे. याचा अर्थ आपण फेटून घेतलेलं मिश्रण तयार आहे दहीवडे तळण्यासाठी. तर यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, ही कमी तिखटवाली मिरची आहे ती घेतलेली आहे आणि 1 इंच आल्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. हे दहीवड्यामध्ये घातल्यानंतर खाताना अलगद तोंडामध्ये येतात, दाताच्या खाली येतात ना, खूप छान लागतात. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आता हे मिश्रण बाजूला ठेवूयात आणि दहीवड्यासाठी जे दही असतं ते आपण एका चाळणीत काढून घेतलेलं आहे आणि हे फेटून घेण्यापेक्षा असं चाळणीतून जर तुम्ही गाळून घेतलं तर एकदम छान स्मूथ टेक्स्चर येतं दह्याला. त्याच्यामुळे जास्त हाताने फेटावं लागत नाही. आता छानपैकी आपण हे गाळून घेतलेलं दही आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की दही आहे ते घट्टच घ्यायचं आहे आणि जास्त आंबट पण घेऊ नका. आता इथे चवीनुसार मी पाऊण वाटी जे आहे, पाऊण बाऊल जे आहे पिठी साखर घालत आहे. तुम्हाला जसं जास्त गोड किंवा कमी गोड आवडतं त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता दहीवड्यांमध्ये चाट मसालासुद्धा घातला जातो. तर साधारण 1 चमचा मी चाट मसाला घातलेला आहे आणि सेंधव मीठ घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि हे जे दही आहे आपण तोपर्यंत फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहोत. तुम्ही गाळून घेतल्यामुळे ह्याचं जे टेक्स्चर आहे खूप छान एकदम स्मूथ येतं. आता हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं आहे. आता एका ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. यामध्ये आपण वडे तळून घेणार आहोत ते यामध्ये घालायचे, जेणेकरून लगेचच आपण दह्यामध्ये टाकू शकतो. तर इथे सुरुवातीला आपण हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हाताने असं अलगदपणे आपल्याला पीठ, तुम्हाला ज्या आकाराचे दहीवडे हवे आहेत तेवढं मिश्रण आपल्याला हातात पाचीबोटांनी सोडायचं आहे. हे जर तुम्हाला अतिशय किचकट वाटत असेल तर दुसरीसुद्धा पद्धत मी दाखवलेली आहे. पुढचा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला हाताने आपल्याला हे छोटे छोटे वडे जे आहेत सोडून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे मध्यम आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तेल एकदा तापल्यावर आच जी आहे एकदम मोठी करायची नाही, नाहीतर बाहेरून लगेच जे वडे आहेत तळून होतील, आतून कच्चे राहतील. त्याच्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरती हे वडे तळून घ्यायचे सोनेरी रंगावर येईपर्यंत. हे बघा, आणि एक टीप आहे, वडे तेलामध्ये सोडल्या लगेच यामध्ये झारा घालायचा नाही आहे, कारण पीठ ओलं असल्यामुळे झाऱ्याला चिकटू शकतं आणि तुम्ही हाताने सोडल्यानंतर ते आपोआप जे वडे आहेत गोल आकाराचे होतात. त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. आता
हे व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण जे पाणी एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने, आणि पाण्यामध्ये ते मुरल्यानंतर भिजल्यानंतर नरम होतील. आता तुम्हाला हाताने जर करणं कठीण वाटत असेल तर एखादा असा जो मेजरिंग कपमधला चमचा असतो त्याने, किंवा घरचे आपले जे चमचे असतात ते सुद्धा घेऊ शकता. पण एक लक्षात ठेवायचं आहे, पाण्यामध्ये बुडवूनच आपल्याला मिश्रणामध्ये हा चमचा घालायचा आहे, जेणेकरून वडे सोडताना अलगदपणे तेलामध्ये ते सुटले जातील. पाणी किंवा तेल काहीही तुम्ही लावू शकता, पण एक लक्षात ठेवायचं आहे, दरवेळेला सोडताना पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे. चिकटलं तर मिश्रण त्याच्यातून सुटणार नाही. आता मध्यम आचेवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि जर गोल तुम्हाला जमत नसतील तर काहीच हरकत नाही, कारण खाताना आपण ते तोडूनच खाणार आहोत. त्यामुळे सोडताना जसे तुम्ही सोडाल तसे सुद्धा वडे तळून काढू शकता. इथे वडे तळून झालेले आहेत आणि मी पाण्यामध्ये व्यवस्थित एक 10 मिनटं हे भिजवून घेतलेले आहेत. छान पाण्यामध्ये भिजलेले आहेत. पाण्याच्या ऐवजी तुम्ही ताकामध्ये सुद्धा हे वडे भिजत घालू शकता. आणि आता हे यातलं पाणी अलगदपणे हाताने निथळून काढायचं आहे. जास्त जोर द्यायचा नाही, ना तर फुटू शकतात दही वडे आपले. आता हे वडे आपण जे दही बनवून घेतलेलं आहे ते फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे, यामध्ये ठेवून एक तासाभरासाठी आपल्याला मुरत ठेवायचे आहेत, किंवा त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा ठेवलं तरी छान दह्यामध्ये मुरतात आणि मस्त आपले दही वडे तयार होतात. आता मी 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये हे दही वडे ठेवणार आहे आणि 1-2 तासानंतर हे मस्त दही वडे तयार होतात. 2 तासापेक्षा तुम्ही जास्त वेळ जितका ठेवाल तितके छान मुरतील आणि मस्त असे कापसासारखे मऊ लुसलुशीत आपले दही वडे तयार होतात. तर नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह करा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कळवा.